मुंबई महापालिकेसाठी आज ठाकरे बंधूंचा वचननामा। शिवसेना भवनामध्ये वचननामा जाहीर होणार। 20 वर्षांनंतर राज ठाकरे शिवसेना भवनात येणार। ठाकरे बंधू मुंबईकरांना कोणती आश्वासनं देणार याकडे लक्ष। उद्धव ठाकरेंचा आज मुंबईत शाखा भेट दौरा। कांदिवली आणि बोरिवलीतील शाखांना देणार भेटी। वचननामा जाहीर केल्यानंतर ठाकरेंचा शाखा भेट दौरा। मुख्यमंत्री फडणवीसांचा आज प्रचाराचा झंझावात। नागपूर, चंद्रपूर, अमरावती आणि अकोल्यामध्ये प्रचार, तर सकाळी नागपुरातील रामगिरीवर घेणार गाठीभेटी। मुंबईचा महापौर हिंदू आणि मराठीच होणार। मुंबईतल्या संयुक्त मेळाव्यातूनच फडणवीसांची घोषणा। बुरखेवाली महापौर होणार या वारिस पठाणांच्या वक्तव्यावर ठाकरे का बोलत नाहीत, फडणवीसांचा सवाल। ठाकरे बंधूंचा मराठी भाषेचा पुळका खोटा। त्यांचा जीव फक्त मुंबई पालिकेच्या तिजोरीत अडकलाय। एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, तर 2017 मध्ये माझ्या विनंतीमुळे फडणवीसांनी शिवसेनेचा महापौर होऊ दिला, शिंदेंचा दावा। निष्ठा, कणखरपणा काय असतो हे दाखवण्याची वेळ आली आहे। त्यांनी पैसे फेकले तर तुम्ही त्यांना फेका। कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। गाफील राहू नका, केलेली कामं आत्मविश्वासानं सांगा, ठाकरेंचं आवाहन। आयुष्यात कधी अशी निवडणूक पाहिली नाही। उमेदवार बिनविरोध निवडून येण्यावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया। बिनविरोध पॅटर्न विरोधात मनसे कोर्टाचे दरवाजे ठोठावणार। फडणवीसांचा कोस्टल रोडशी काडी मात्र संबंध नाही। पुढारी न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत आदित्य ठाकरेंची टीका। तर मुंबईत श्रेय घेणारी टोळी सक्रिय, टोळीत अबोध बालकांचा समावेश, फडणवीसांचं प्रत्युत्तर। मनसे नेते अमित ठाकरे आज सोलापुरात। हत्या झालेल्या मनसे नेते बाळासाहेब सर्वदेंच्या कुटुंबियांची घेणार भेट। सर्वदे कुटुंबाचं करणार सांत्वन। राजकीय वादातून सर्वदेंची हत्या। भिवंडीत काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी। काँग्रेस रॅली भाजप कार्यालयासमोर आल्यानंतर वाद, दगडफेक आणि काठ्यांचा मारा। 2 कार्यकर्ते जखमी। वॉर्ड क्रमांक 20 मध्ये तणावाची परिस्थिती। बीडचे खासदार बजरंग सोनवणेंनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट। बीडमधील कायदा सुव्यवस्थेबाबत केलेल्या सहकार्याबद्दल मानले आभार। बीडवर असंच लक्ष असू द्या, सोनवणेंची शहांना विनंती। साताऱ्यातल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला पुन्हा वादाचं गालबोट। संमेलन कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णींना फासलं काळं फासणारा पोलिसांच्या ताब्यात। ठाण्यामध्ये बिबट्याचा वावर। वारलीपाड्यामध्ये बिबट्याने केली श्वानाची शिकार। घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। नातवाच्या नोकरीसाठी सुनेचा बळी, सासूनच रचला सुनेच्या हत्येचा कट। कल्याण पूर्वेतील करपेवाडीतील धक्कादायक घटना। सासून साथीदाराच्या मदतीनं लोखंडी रॉडनं केली हत्या। ऑस्कर स्क्रीनिंगसाठी दशावतार चित्रपटाची निवड। विदेशी फिल्म कॅटेगरीमध्ये होणार दशावतारचं स्क्रीनिंग। सुबोध खानोलकर यांनी ट्विटद्वारे दिली माहिती। न्यूझीलंड मालिकेसाठी बीसीसीआय कडून भारताचा 1 डे संघ जाहीर। शुभमन गिल आणि श्रेयस अय्यरचं पुनरागमन। हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, ऋतुराज गायकवाड मात्र संघातून बाहेर।